निध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये। श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतीन्द्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांती अचिरेनादि गच्छति। तरी आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही। श्रीमद भगवद गीता अध्याय 4 अध्यायातील 39 क्रमांकाचा श्लोक आहे। या श्लोकातून भगवंत ज्ञान प्राप्तीचा उपाय प्रतिपादन करतात। प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त स्वयंकुर या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवातील आजची ही सेवा आपल्या वाट्याला दिली आहे। यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू। भगवंत स्वतः ज्ञान प्राप्तीचा उपाय प्रतिपादन करतात। का करतात तर अर्जुनाने विचारणा केली म्हणून अर्जुनाला ज्ञानाचं महत्व सांगण्याकरता भगवंत प्रवृत्त झाले। अर्जुना, ज्ञान संपादन केलं पाहिजे, ज्ञानाची गरज आहे। का गरज आहे तर भगवंतांनी वर्णन केलं, ज्ञानासारखं जगात पवित्र काहीही नाही। नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते, की ज्ञानासारखं या विश्वामध्ये काहीही पवित्र नाही। असं पवित्र ज्ञान जर जीवनामध्ये संपादन केलं तर आपल्या जीवनालाही पावित्र्य प्राप्त होतं बरं का। किंबहुना जे ज्ञान संपादन केल्यानंतर जीवनामध्ये मिळवण्यासारखं काही शिल्लक राहत नाही बरं का। असं त्या ज्ञानाचं महत्व भगवंतांनी सांगितलं। पुष्कळ विचार सांगितला ज्ञानाचा बरं का। एवढी ज्ञानाची महती सांगितली, एवढी ज्ञानाची महती सांगितली, आणि ती ज्ञानाची महती ऐकल्यानंतर अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली, देवा एवढं ज्ञान जर ते श्रेष्ठ आहे, जे ज्ञान संपादन केल्यानंतर काहीही शिल्लक राहत नाही मिळवण्याचं, हे ज्ञान मिळवण्याकरता काय केलं पाहिजे, काय केलं म्हणजे ज्ञान मिळेल, अशा अर्जुनाने भगवंताला विचारणा केली बरं का। तेव्हा अर्जुनाच्या अंतःकरणातला भाव जाणून भगवंतांनी विचार केला की अर्जुनाला ज्ञान संपादन करावाची इच्छा निर्माण झालेली आहे। म्हणून त्या अर्जुनाला सांगतात, ते ज्ञान जर आपल्याला प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा पाहिजे। जो कोणी श्रद्धावान असेल त्याला ती ज्ञानाची प्राप्ती होते। म्हणून भगवंतांनी तो उपाय सांगितला, श्रद्धावान लभते ज्ञानम। आता श्रद्धा पाहिजे, कोणावरती श्रद्धा पाहिजे, त्या श्रद्धेचं स्वरूप काय, ज्ञान आपल्याला देणार कोण, नेमकं कुठं श्रद्धा ठेवायची। पुस्तकातून ज्ञान मिळतं का कोणी देणारा चेतन आहे, तर त्या बाबतीत वर्णन करताना असं वर्णन केलेलं आहे, ज्या ज्ञानाचं महत्व सांगणारा पहिला जर कोण असेल तर वेद आहे। वेद, शास्त्र आहेत, पुराण आहेत, देव आहे आणि सद्गुरू आहेत, संत आहेत बरं का। ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञान मिळवायचं आहे त्यांच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा पाहिजे बरं का। ज्या वेदाने या ज्ञानाचं स्वरूप सांगितलं त्या वेदावरती श्रद्धा पाहिजे।
ज्या ज्ञानाचं स्वरूप शास्त्रांनी सांगितलं त्या शास्त्रावरती श्रद्धा पाहिजे. ज्या ज्ञानाचं स्वरूप पुराणांनी सांगितलं त्या पुराणावरती श्रद्धा पाहिजे. जे ज्ञान देवानी सांगितलं स्वतः त्या देवाच्या बोलण्यावरती नाम वचनावरती श्रद्धा पाहिजे. आणि हे ज्ञान देण्याकरता या जगामध्ये संत आहेत त्या संतांच्या वचनावरती श्रद्धा पाहिजे. श्रद्धावान असेल तर ज्ञान प्राप्त होतं, श्रद्धा नसेल तर ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणजे ज्ञानाकरता श्रद्धेची गरज आहे. तो कोणी असो, स्त्री असो पुरुष असो, ब्राह्मण असो क्षत्रिय असो वैश्य असो शूद्र असो, जो कोणी असेल त्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा पाहिजे. म्हणजे ज्ञान सर्वांना प्राप्त करून घेता येतं. अडचण एवढीच आहे, श्रद्धा नसेल तर ज्ञान प्राप्त होत नाही. नवे नवे शास्त्रांनी असं वर्णन केले, ज्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा नाही त्याला ज्ञान सांगू नये. सांगू नये बरं का. भगवंतानी पुढे वर्णन केले 17व्या अध्यायामध्ये 18व्या अध्यायामध्ये विचार आलाय की ज्याच्या जीवनामध्ये श्रद्धा नाही, अश्रद्धावान पुरुषाला हे सांगू नये बरं का, असा विचार आहे. मग तो कोणी असो. म्हणून पहिला इथं विचार सांगितला की ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता श्रद्धेची गरज आहे. मग श्रद्धा म्हणजे नेमकं काय, आपण त्याला दुसऱ्या भाषेमध्ये विश्वास म्हणतो बरं का. त्या विश्वासाला श्रद्धा म्हणतात असा पर्यायी शब्द आहे बरं का. पण त्या श्रद्धेचं वर्णन करताना शास्त्रकारांनी वर्णन केले. श्रद्धा कशाला म्हणतात, अधिक धा बरोबर श्रद्धा. सत्याला धारण करणारी जी मनाची शक्ती आहे, जी अंतःकरणाची वृत्ती आहे त्याला म्हणतात श्रद्धा. सत्य काय, त्या सत्याला जे काही सांगतो शास्त्र सांगतं ते सत्य सांगतं, देव सांगतो ते सत्य सांगतो, पुराण सांगतात ते सत्य सांगतात, संत सांगतात ते सत्य सांगतात, हे सत्य सांगतात असं मनाने धारण करणं याला म्हणतात श्रद्धा. तर त्यांनी जे वर्णन केलेलं आहे ते सत्याचं वर्णन केलेलं, असत्याचं वर्णन केलेलं नाही. मग सत्याला धारण करण्याकरता ती श्रद्धा निर्माण होण्याकरता पहिल्यांदा अंतःकरणामध्ये विचार मांडला, बुद्धी पाहिजे बरं का. बुद्धीच्या पुढं विवेक पाहिजे आणि विवेकाच्या पुढे श्रद्धा पाहिजे. पण बुद्धीचं वर्णन करताना असं वर्णन केलंय, केवळ बुद्धिवानाला ज्ञान होत नाही बरं का, त्या बुद्धीच्या पुढे श्रद्धा पाहिजे. आज तुम्हाला बुद्धी आहे पण केवळ बुद्धिवानाला ज्ञान प्राप्त होत नाही का. बुद्धीचा स्वभाव काय, बुद्धी सर्व पदार्थाला ग्रहण करते. ती खऱ्याचाही स्वीकार करते आणि खोट्याचा पण स्वीकार करते बुद्धी बरं का. प्रत्येकाला बुद्धी देवाने दिलेली आहे. केवळ बुद्धीच्या जोरावरती ज्ञान प्राप्त करता येत नाही आणि बुद्धीच्या जोरावरती प्राप्त केलेलं ज्ञान टिकत नाही बरं का अंतःकरणामध्ये. आज जगामध्ये बुद्धिवान कमी आहेत का. यद्यपि ज्ञान ग्रहण करण्याकरता बुद्धी पाहिजे पण केवळ बुद्धीनेच ज्ञान प्राप्त करता येत नाही. त्या बुद्धी बरोबर विवेक पाहिजे अंतःकरणात. म्हणून त्याला कर्म सांगितलेलं आहे. बुद्धीच्या ठिकाणी एक आकलन शक्ती आहे. कोणताही पदार्थ पाहिला की त्या पदार्थाचं आकलन करते बुद्धी बरं का. कोणताही पदार्थ असो, तो चांगला असो वाईट असो, त्या पदार्थाला पाहिलं की ग्रहण करणं हे बुद्धीचं काम आहे. बुद्धीचं काम आहे. काय बुद्धी काय काम करते,
एखादा पदार्थ पाहिला, ही सतरंजी आहे, बुद्धीने पाहिल्यानंतर बुद्धीच्या लक्षात आलं ही कशापासून निर्माण केली, बुद्धी विचार करते बरं का. याची लांबी, रुंदी, उंची किती आहे याचा विचार करते आणि याचा वापर कशा करता केला जातो. त्या पदार्थाचं स्वरूप, त्या पदार्थाचं कारण आणि त्या पदार्थाचं कार्य, हा तीन गोष्टी कळणं याला म्हणतात आकलन. कोणताही पदार्थ आपल्या समोर घागर आहे, घागर पाहिल्यानंतर बुद्धी लगेच ग्रहण करते, हा ही धातूची आहे. मग तांब्याचा धातू असेल, तांब्याच्या धातूपासून निर्माण केलेली आहे, तिचा आकार असा गोल आहे, कंबुगरी मान आहे आणि तिचा वापर पाणी भरण्याकरता होतो. हे तीन गोष्टी बुद्धी लगेच ग्रहण करते, यालाच म्हणतात आकलन. कोणताही पदार्थ, ही कशापासून वस्तू निर्माण झाली, त्या वस्तूचं स्वरूप काय आणि त्या वस्तूचं कार्य काय, तीन गोष्टी बुद्धीला करतात, त्याला म्हणतात आकलन. म्हणून बुद्धीचं हे काम आहे आकलन करणं. पण ते आकलन केल्यानंतर त्या बुद्धीच्या पुढची एक शक्ती आहे, त्याला विवेक म्हणतात. त्यातलं खरं काय आणि खोटं काय, खरं काय आणि खोटं काय याचा निवाडा करण्याचं काम विवेक नावाची शक्ती करते बरं का. म्हणजे त्या बुद्धीचीच मूर्ती शक्ती आहे. हा पदार्थ पाहिल्यानंतर आकलन होतं, हे ग्राह्य आहे का अग्राह्य आहे, हे खरं आहे का खोटं आहे, हे सत्य आहे का असत्य आहे, याचा निवाडा करण्याचं काम विवेक करतो. तुम्ही बाजारामध्ये गेला, बाजारामध्ये गेल्यानंतर तांदूळ खरेदी केले आणि तांदूळ खरेदी करून घरामध्ये आणले, घरामध्ये आणल्यानंतर मग आता काय केलं जातं, आणायचं काम तुम्ही केलं, आता निवडायचं काम केलं जातं. त्याला निवडणं यालाच म्हणतात विवेक बरं का. हा तुम्ही तांदूळ आणले, भाजी आणली, भाजी आणल्यानंतर निवडावं लागतं, नुसते आणून तशीच फोडणी टाकता येत नाही. म्हणजे आपण पदार्थ आणला, त्याचा स्वीकार केला, पण त्याच्यातून निवाडा केला पाहिजे, यातलं चांगलं काय वाईट काय आहे, हे प्रत्येक पदार्थाच्या बाबतीत आहे बरं का. त्यातलं खरं काय खोटं काय ते निवाडा करते, त्याला विवेक म्हणतात. मग ती काय करते विवेक नावाची शक्ती, हा सत्य आणि असत्य, असत्याचा त्याग करते आणि सत्याचा स्वीकार करते विवेक, त्यालाच पुढे म्हणतात सत्याला धारण करणारी जी शक्ती, त्याला श्रद्धा म्हणतात. हे जग आहे, या जगामध्ये सत्य काय आणि असत्य काय, जग असत्य आहे आणि या जगतामध्ये परमात्मा सत्य आहे. त्या सत्यालाच स्वीकार करायचा, अशी जी एक अंतकरणाची मनाची विलक्षण शक्ती, त्याला म्हणतात श्रद्धा. आणि अशी श्रद्धा ज्याच्या अंतकरणामध्ये आहे त्यालाच ज्ञान प्राप्त होतं. केवळ बुद्धीच्या जोरावरती ज्ञान प्राप्त होत नाही, केवळ पैशाच्या जोरावरती प्राप्त होत नाही, केवळ बळाने प्राप्त होत नाही, त्याला श्रद्धाच लागते. लक्षात ठेवा, किती श्रद्धेमध्ये सामर्थ्य आहे. आपल्याला कथा माहिती आहे, ज्यावेळी एकलव्य द्रोणाचार्यांच्याकडे गेला आणि द्रोणाचार्यांना त्याने वंदन करून विचारणा केली, गुरु महाराज मला आपल्याकडून विद्या संपादन करायचे. द्रोणाचार्यांनी सांगितलं, मी फक्त क्षत्रियांना ही विद्या देतो, इतरांना देत नाही. एकलव्य क्षत्रिय नव्हता. आता द्रोणाचार्यांनी सांगितलं, मी तुला हे ज्ञान देऊ शकत नाही धनुर्विद्येचं बरं का. पण एकलव्याने ठरलं, मला ज्ञान आपल्याकडून संपादन करायचं आहे धनुर्विद्येचं बरं का. त्यांनी सांगितलं मी देऊ शकत नाही, याने सांगितलं संपादन करेन तर तुमच्याकडूनच करीन बरं का. आता नाही म्हटलेलं आहे,
त्यांनी विचार केला आपल्याला तरी ही विद्या प्राप्त झाली पाहिजे आणि यांच्याशिवाय ती विद्या कोणी आपल्याला देऊ शकत नाही, यांनीच दिली पाहिजे. त्यांनी नकार दिल्यानंतर तो वनामध्ये आला. वनामध्ये आल्यानंतर त्यांनी मातीचा पुतळा तयार केला द्रोणाचार्यांचा. उभे त्यांनी पाहिलं होतं त्यांना आणि त्यांचा मातीचा पुतळा तयार उभा केला आणि त्या पुतळ्याच्या समोर बसायचं आणि आपणच बोलायचं, हा असा बांधलो का? हो लाव. आता असा ओढायचा का? हो. हा, हे करत असताना ते गुरुच मला सांगतायत अशी श्रद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये होती बरं का. माझ्या समोर गुरु बसलेले आहेत, मातीचा पुतळा होता लक्षात ठेवा. पण त्या मातीच्या पुतळ्यावरती त्याची श्रद्धा होती की साक्षात द्रोणाचार्य माझ्या समोर बसलेले आहेत आणि मला आता सांगतायत बरं का. एवढी श्रद्धा त्या मातीच्या पुतळ्यावरती त्यांनी ठेवली आणि परिणाम तो धनुर्विद्येमध्ये संपन्न झाला बरं का, प्रवीण झाला. इकडं द्रोणाचार्य कौरव पांडवांना विद्या शिकवत होते. मग ती विद्या शिकवल्यानंतर ती विद्या खरंच यांना प्राप्त झाली की नाही म्हणून काही शिकार करण्याच्या निमित्ताने वनात त्या कौरव पांडवांना घेऊन द्रोणाचार्य यायचे बरं. योगायोग त्या वनामध्ये कौरव पांडवांना घेऊन द्रोणाचार्य आले आणि त्यांची ती धनुर्विद्या त्यांना शिकवलेली त्यात हे तयार झालेत का म्हणून द्रोणाचार्य त्या कौरव पांडवांना त्या वनामध्ये त्यांची परीक्षा घेत. मग ती परीक्षा घेता 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 एक असा प्रसंग तिथं त्यांना पाहायला मिळाला की त्या वनामध्ये कुत्र त्यांना दृष्टीला पडलं आणि त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये असा बाण मांडला होता की त्या कुत्र्याच्या तोंडाला काहीही इजा झालेली नव्हती, पण तोंड असं उघडलेलंच होतं बरं का. ते पांडवांनी कौरवांनी पाहिलं. अशी कोणालाही विद्या प्राप्त झाली असेल. बाण तर या कुत्र्याच्या तोंडामध्ये मारलेला आहे, इजा तर काही नाही, तोंड पण याचं मिटलेलं नाही. त्यांनी सांगितलं द्रोणाचार्यांना, बघा आमच्यापेक्षा कोणीतरी विद्या शिकवणारेच आहे, तुम्ही कोणाला तर शिकवल्यावर. नाही म्हणले, मी कोणाला तुमच्याशिवाय विद्या दिलेली नाही. शोध घेता 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 पाहिलं त्या वनामध्ये, ते शोध घेता आले तर हा एकलव्य त्या झाडाखाली त्या पुतळ्याच्या समोर बसला होता. आणि त्यांनी विचारणा केली, कुत्र्याला बाण कोणी मारला? म्हणजे मी मारला. म्हणले, तुला कोण दिली विद्या? म्हणजे आपणच दिली. कौरव पांडवांनी, का हो गुरु महाराज, आम्हाला न सांगता चोरून यांना विद्या तुम्ही दिली का? द्रोणाचार्य म्हटले, मला विद्या दिलेलीच नाहीये, मी विद्या दिलेली नाहीच आहे. तो म्हणतोय मला विद्या द्रोणाचार्यानेच दिली बरं का. कशावरून? बघा म्हणजे तुमचा मातीचा पुतळा तयार पुढे केलेला आहे आणि या पुतळ्यावरती मी श्रद्धा ठेवली. आपण साक्षात गुरु रूपाने माझ्या समोर आहात, मी श्रद्धा ठेवली आणि त्या श्रद्धेनं मला हे ज्ञान प्राप्त झालं बरं का. द्रोणाचार्यांनी खरंच त्या एकलव्याला पाहिल्यानंतर त्यांना कौतुक वाटलं. बरं, खरंच याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे. आता हे ज्ञान त्यांनी मिळवलेलं आहे, आपल्याकडूनच मिळवलेलं आहे. आता काय करावं? हा असा जर धनुर्विद्येमध्ये जर प्रवीण झाला तर पांडवांचं नाव राहणार नाही. म्हणून द्रोणाचार्यांना काही गोष्टीचा स्वीकार करावा लागला. त्यांनी सांगितलं, खरंच तू माझा शिष्य आहेत ना, मी तुला विद्या दिलेली आहे ना? हो. मग नियम आहे, गुरुदक्षिणा द्यावी लागते. गुरुला हरकत नाही, हो मी आपलाच विद्याचे आहे, तुमच्याच कृपेने मला ज्ञान प्राप्त झाले, तुम्हीच मला ज्ञान दिलंय, मी आपला शिष्यच आहे, तुम्ही जे मागाल गुरुदक्षिणा मी ती द्यायला तयार आहे. काय नाही म्हणले, ज्या अंगठ्याच्या सामर्थ्याने तू ही विद्या शिकली ना, तो अंगठा देऊन टाक म्हणले मला. एकलव्याने दिला
पुढची कथा आपल्याला सांगायची नाही. त्या एकलव्याने ही विद्या, हे ज्ञान मिळवलं कशाच्या जोरावरती? श्रद्धेच्या जोरावरती. मातीचा पुतळा बोलतो का? मग मातीचा पुतळा बोलत नाही, ज्ञानेश्वरी बोलते का? पुराण बोलतात का? वेद बोलतो का? जर मातीच्या पुतळ्यावरती श्रद्धा ठेवून जर ज्ञान प्राप्त होतं, तर ज्ञानेश्वरीवरती श्रद्धा ठेवून ज्ञान मिळणार नाही का? तेवढी श्रद्धा पाहिजे. त्यांनी निश्चय केला, हा पुतळा म्हणजे साक्षात द्रोणाचार्य आहेत, तसं ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात ज्ञानेश्वर महाराज आहेत. एवढी श्रद्धा लागते बर का. आणि अशी श्रद्धा जर अंतःकरणामध्ये असेल तर त्याला ज्ञान प्राप्त होत. म्हणून नाथ महाराजांनी वर्णन केले, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरितयावरी. म्हणजे श्रद्धेमध्ये एवढं सामर्थ्य आहे. इथं वेदावरती, संत वचनावरती, गुरूंच्या वचनावरती, देवाच्या वचनावरती श्रद्धा ठेवावी. आता इथं देवच अर्जुनाला सांगण्याकरता प्रवृत्त झाले. साक्षात देव, आणि साक्षात देवच अर्जुनाला उपदेश करण्याकरता प्रवृत्त झाल्यामुळं अर्जुनाला सांगायचं, अर्जुना माझ्या सांगण्यावरती, माझ्या बोलण्यावरती, माझ्या वचनावरती श्रद्धा ठेव. श्रद्धा ठेव. किंवा तुझ्या जीवनामध्ये जर सद्गुरू तुला भेटले, संत भेटले, तर त्यांच्या वचनावरती श्रद्धा ठेव. त्यांच्या वचनावरती किंवा माझ्या वचनावरती तू श्रद्धा ठेव. आता देवच अर्जुनाला ज्ञानाचा उपदेश करतायत, त्यार्थी इथं आपल्याला अर्थ स्वीकारावा लागेल. भगवंताच्या बोलण्यावरती श्रद्धा ठेवली पाहिजे. बरोबर. आज गंमत अशी आहे, आमच्या तुमच्या जीवनाची आपली श्रद्धा सर्व ठिकाणी बसते, संतांच्या वचनावरती श्रद्धा नाही आमची, देवाच्या वचनावरती श्रद्धा नाही आहे, शास्त्रावरती श्रद्धा नाही आहे. नको त्याच्यावरती, भलत्या सलत्यावरती श्रद्धा आहे बरं का. कोणावरती तरी श्रद्धा ठेवून चालत नाही, लक्षात ठेवा. ज्यांच्याकडून हे ज्ञान मिळवायचं आहे त्यांच्यावरतीच श्रद्धा पाहिजे. आणि असा जो कोणी श्रद्धावान असेल अर्जुना, त्याला ज्ञान प्राप्त होतं. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धावान पुरुषाला ज्ञानाचा लाभ लभते, म्हणजे लाभ होतो बर का. म्हणजे केवळ श्रद्धेच्या जोरावरती ते ज्ञान प्राप्त करता येतं. त्याच्यामध्ये एक विचार मांडला, श्रद्धा 3 प्रकारची सांगितली, सात्विक, राजस आणि तामस. 3 प्रकारची सांगितली बरं का. 3 प्रकारची सांगितली? तर 3 गुण प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण बरं का. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये. प्रत्येकाची श्रद्धा सारखी नाही बरं का. काहींची श्रद्धा तमप्रधान आहे, काहींची श्रद्धा रजप्रधान आहे, काहींची श्रद्धा सत्वप्रधान आहे. आज व्यवहारामध्ये विचार करा, आज बऱ्याच लोकांचा, आता आपल्याला हा चालू असलेला कालावधी निवडणुकीचा आहे, काही काही लोकांची पुढाऱ्यावरती फार श्रद्धा. साहेब तुम्ही सांगाल ते श्रद्धा आहे, राजस आहे बरं काय. ही सात्विक नाहीये, राजस आहे. साहेब काय म्हणतील ते, पुढारी काय म्हणतील ते श्रद्धा आहे. तुम्ही म्हणला हे करा, ते म्हणला ते, श्रद्धाच आहे, पण ही राजस आहे. एखाद्याबरोबर भांडण करायचं आहे, भांडण करण्याकरता काही काही माणसं सांगतात ते तुम्ही असं असं करावं लागेल, आणि असं असं केलं की असं असं तुमचं काम होतंय, हे तुम्हाला वाईट करावं लागेल. माणसं श्रद्धा ठेवतात, समजावं. तामस आहे बरं, तामस आहे. तुम्ही एखाद्या ह्याच्याकडे गेला, मांत्रिकाकडे, म्हणले का हो आमच्या घरात यश येत नाही, ते म्हणते काय नाही, देवाला 4 पायाचं द्यायला पाहिजे, 2 पायाचं. आपली श्रद्धा आहे त्याच्यावरती. हो खरंच आम्ही फार प्रयत्न केला, आम्हाला यश आलं नाही. ठीक आहे, हो नक्की तुम्ही हे दिलं ना,
तुमचं होईल. माणसं श्रद्धा ठेवतात आणि देतात ना बळी. ही तामस आहे बरं का. अशी तामस आणि राजस श्रद्धा ज्ञानाच्या बाबतीत चालत नाही बरं का. केवळ सात्विक पाहिजे, सात्विक बरं का. आणि सात्विक श्रद्धा ठेवण्याचं ठिकाण जर का असेल तर देव, संत आणि वेद. संत सांगतात ते असंच आहे, देव सांगतो ते असंच आहे, त्याच्यात काही बदल नाही बरं का. काही लोक म्हणतात देवाने असं कसं वर्णन केलंय. काही देवाच्याच बोलण्यावरती माणसं संशय घेतात बरं का. देवाच्या बोलण्यावरती संशय घेतात. काही माणसं संतांच्या बोलण्यावरती संशय घेतात. समजा आपली सात्विक श्रद्धा नाहीये, सात्विक श्रद्धा नाहीये. देवाने, संतांनी, वेदाने आम्हा तुम्हाला सांगितले पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय. काही लोकांना ते पटत नाही समजावं. सात्विक श्रद्धा नाहीये, सात्विक श्रद्धा नाही, लक्षात ठेवा. सात्विक श्रद्धा नसेल तर शास्त्रांनी, वेदांनी, संतांनी सांगितलेलं पटत नाही, लक्षात ठेवा. कितीतरी प्रसंग आहेत असे. त्या रामायणातला प्रसंग आहे, हनुमंतराय लंकेचा शोध लावण्याकरता, सीते मातेचा शोध लावण्याकरता लंकेमध्ये गेले उड्डाण करून. बरे का. लंकेमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर तिथल्या सैन्याने रावणाच्या त्या हनुमंतराला धरलं बरं का. त्याला बांधलं आणि बांधून रावणाच्या समोर नेलं. आता रावणाच्या समोर नेल्यानंतर रावणाने विचार केला हा शत्रू पक्षातला आहे आणि शत्रू पक्षातला आलेला हा प्रतिनिधी, त्याला आता तसं सोडता येणार नाही आपल्याला. हा काहीतरी आपल्यातून जाणण्याकरता आलाय, त्याला सोडून चालणार नाही, त्याला बांधून आणलेलं आहे. रावणाने विचार केला याला बांधून आणलेला आहे, सोडायचं नाही, नुसतं सोडायचं नाही, याला जिवंत ठेवायचं नाही, जिवंत ठेवायचं नाही. म्हणून रावणाने त्या हनुमंतराला विचारलं तुझं मरण कशात आहे सांग म्हणे. हनुमंतराय म्हटले रावण महाशय मला मरणच नाही म्हटले, मला मरणच नाही, मी चिरंजीव आहे, चिरंजीव. रावण म्हणाला सामान्य माकड, वानर आणि चिरंजीव, मरण नाही याला, शक्य नाही म्हणले, हे शक्य नाही. अरे मी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून गेल्यानंतर मी ब्रह्मदेवाला मागणं केलं, ब्रह्मदेवा मला अमर करा. ब्रह्मदेवाने सांगितलं अमर कोणाला होता येत नाही, अमर कोणाला होता येत नाहीये. जिथं माझ्यासारख्या रावणाला अमर होता येत नाही, अशा तुझ्यासारख्या वानराला कुठं अमर होता येतंय, शक्यच नाही म्हणले. खरं सांग म्हणले तुझं मरण कशात आहे. आता त्यांनी खरंच सांगितलं होतं, हनुमंतरायाने खरंच सांगितलं होतं मला मरण नाहीये. पण त्या हनुमंताच्या बोलण्यावरती रावणाचा विश्वास नाम श्रद्धा बसली नाही, बसली नाही बरं. शेवटी रावणाला माहिती होत हा राम भक्त आहे आणि राम भक्त कधी खरं बोलतो, रामाची शपथ घातली की. पहिल्यांदा तो खरंच बोलला पण ते रावणाला पटेना, त्याची श्रद्धा त्याच्यावरती बसेना, श्रद्धा बसेना. म्हणजे हनुमंतरायाने खरं सांगितलं, खरं सांगून सुद्धा रावणाची श्रद्धा हनुमंतरायाच्या वचनावरती बसली नाही. लक्षात ठेवा, रावणाचं मी वर्णन करालोय, आमच्या तुमच्या सारख्याची कथा बाजूला ठेवा. आज आम्हाला देवाने बोललेलं पटत नाही, संत बोललेलं पटत नाही, समजावं आपण रावणाचेच अनुयायी, रावणाचेच.
देव हनुमंतराय म्हणजे साक्षात भक्त होता ना, हा जगाचा उद्धार करण्याकरता हनुमंतरायाचा अवतार आहे. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा, सामान्य का हनुमंतराय? नवे नवे साक्षात भगवान शंकराचा अवतार. आणि तो हनुमंतराय रावणाला सांगतोय मला मरण नाही, रावणाची श्रद्धा बसली नाही. आमची तुमची सारखी कशी बसेल हो? आणि इथं भगवान सांगतात श्रद्धावान लभते ज्ञान. श्रद्धेशिवाय ज्ञान मिळत नाही. म्हणजे रावणासारख्याच्याही अंतःकरणामध्ये संतांच्या विषयी देवाविषयी श्रद्धा राहिली नाही, लक्षात ठेवा. आणि श्रद्धा असल्याशिवाय ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजे रावणाच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा नव्हती असे नाही, सात्विक श्रद्धा नव्हती बरं का. राजस तामस स्वरूपाची श्रद्धा होती. आणि नेम आहे शास्त्राचा, सात्विक श्रद्धा असल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही, प्राप्त होत नाही. म्हणून भगवंताने हा पहिला विचार सांगितला, श्रद्धावान. श्रद्धावानच पाहिजे तो, धनवान असं सांगितलेलं नाही, लक्षात ठेवा. सत्तावान असं सांगितलेलं नाहीये. धनवान अधिक श्रद्धावान असला तर चालतो, श्रद्धावान अधिक सत्तावान असला तर चालतो. पण केवळ सत्तावान, केवळ धनवान, केवळ गुणवान नाही चालत बरं का. त्याला श्रद्धेची गरज आहे, त्याला श्रद्धेची गरज आहे. ज्ञानवानाने वर्णन केले, फार सुंदर वर्णन केले. श्रद्धेची संभोगे सुखिया झाला. श्रद्धेला फार महत्व आहे. किती श्रद्धा असावी लागते तुम्ही आजही पहा. तुम्हाला ही जर अनुभवाला यायचे असेल तर, तुम्ही अनुभव घेतला असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर घ्या. आषाढी वारीच्या वेळेला आळंदीतून पंढरीला जाण्याकरता ज्ञानोबरायांचा सोहळा निघतो बरं. लाखो लोक असतात, लाखो लोक बरं. आणि लाखो लोक ते चालतात. कोणाबरोबर चालतात? माऊलीच्या त्या रथामध्ये, पालखीमध्ये चांदीच्या पादुका असतात. चालणाऱ्यांची श्रद्धा आहे, ज्ञानोबाराय चालले त्या, ज्ञानोबाराबरोबर आम्ही चाललो, एवढी श्रद्धा आहे बरं का. रथ आहे, त्या रथाला बैल झुपलेत, त्या रथामध्ये पालखी आहे आणि त्या पालखीमध्ये चांदीच्या पादुका आहेत. मग लोकांची एवढी गाढ श्रद्धा आहे, ज्ञानेश्वर महाराज चाललेत आणि आम्ही त्यांच्या बरोबर चाललोय, एवढी श्रद्धा आहे, लक्षात ठेवा. लाखो लोक 17 दिवस चालतात. कोणाला दुःख वाटत नाही. ऊन सहन करतात, पाऊस आला तर पाऊस सहन करतात, थंडी आली तर थंडी सहन करतात. का? आम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबर चाललोय, याला म्हणतात श्रद्धा बरं का. त्या श्रद्धेच्या जोरावरती 17 दिवस माणसं लाखो चालतात आनंदाने. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एक श्रद्धा आहे, आम्ही माऊलींच्या बरोबर चाललोय बरं का. साक्षात माऊली आहे तिथं, श्रद्धा आहे. म्हणून कोणाला तिथं दुःखाची जाणीव होत नाही 17 दिवसामध्ये बघा. तात्पर्य श्रद्धा लागते. आणि अशी श्रद्धा ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, मग सांगणारा कोण आहे? देव सांगतोय. सांगणारे कोण आहे? संत आहेत. सांगणारा कोण आहे? वेद आहे. ज्या ते सांगतात ते खरंच सांगतात, खोटं सांगणार नाहीत. म्हणून ते सांगतात ते खरं सांगतात, सत्य सांगतात. सत्याला धारण करणं हेच श्रद्धेचं स्वरूप आहे. आणि अशी श्रद्धा ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्याला म्हणतात श्रद्धावान. श्रद्धा, सत्याला धारण करणं याला श्रद्धा म्हणतात. आणि अशी श्रद्धा ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्याला म्हणतात श्रद्धावान. अशा श्रद्धावान पुरुषालाच त्या ज्ञानाचा लाभ होतो. श्रद्धावान लभते ज्ञानम. पुढे आणखी विचार केलेला आहे. श्रद्धेबरोबर आणखी काय पाहिजे? ती श्रद्धा तर अंतःकरणामध्ये पाहिजे, पण त्या श्रद्धेबरोबर
जे ज्ञान आपल्याला मिळवायचं आहे ते मिळवण्याकरता तत्परता, सावधानता पाहिजे बरं का. तत्पर. आळशी माणसाचं हे काम नाही. आळशी माणसाचं हे काम नाही आहे. तत्परता. किती तत्परता आपल्या जीवनामध्ये आहे. प्रपंच करणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये तत्परता आहे, नाही असं नाहीये. माणसं सकाळी बरोबर 5ला उठतातच का? किती जागरून होते. 6ला दूध काढून डेअरीला पाठवायचं असतं. आळस करतात का? कितीही प्रतिकूलता निर्माण झाली, किती कष्ट झाले, किती शरीरामध्ये काय ताप आला, तरी माणसं उठतातच बरं का. आळस करत नाही. कामाला जाणारी माणसं आहेत, ऑफिसला जाणारी, बरोबर टायमिंगला ऑफिसला जातातच. तत्परता आहे. आमची तत्परता प्रपंचात आहे, परमार्थात नाही. लोक म्हणतात प्रवचन होय, होते सुरुवात मग जाऊया, होते सुरुवात मग जाऊया. तत्परता नाही बरं का आमच्याकडे. परमार्थाच्या बाबतीत नाही. काकड्याला म्हणजे होती, काकडा सुरू होते मग जाऊया. विण्याचा पारा आहे 5 ते 7, ते म्हणते 5:15 गेलं तर चालू, तेवढी 15 मिनिटं कमी होतील. म्हणजे परमार्थाच्या बाबतीत आमची तत्परता. तत्पर नाहीत असं माणसं नाही, तत्पर आहेत. कितीतरी माणसं तत्पर आहेत व्यवहार करण्याकरता. जशी व्यवहारामध्ये तत्परता आहे तशी इथं परमार्थामध्ये तत्परता पाहिजे बरं का. म्हणजे सावध पाहिजे, आळस चालत नाही. जो तत्पर आहे साधना करायचे, ते ज्ञान संपादन करायचं आहे. ज्यांच्यावरती श्रद्धा ठेवून हे ज्ञान संपादन करायचं आहे, त्यांच्या सानिध्यात राहत असताना ते आपल्याला कोणत्या स्वरूपाची आज्ञा देतील, काय सांगतील, याच्याकरता काही सांगता येत नाही. तिथं नेहमी तत्पर राहावं लागतं, सावध. एखाद्या मंत्र्याचा पी असतो, फार सावध असतो बरं का, फार. त्याचं लक्ष कोणाकडे नसतो. साहेब काय सांगतात, शब्द झेलला जातो, पडू देत नाही. लक्षात ठेवा. तुम्ही निरीक्षण करा, मंत्र्याबरोबर जे पे असतात ना, फार तत्पर असतात. त्यांना पगारी त्या मानाचा असतो बरं का. फार कठीण काम आहे, फार कठीण काम आहे. प्रत्येक गोष्ट त्यांनी तोंडातून आल्याबरोबर ते जे लागतं ते तयार ठेवलेलं असते त्यांनी. तिथं नाही म्हणता येत नाही. त्यांना काय काय लागतं ते सगळं त्यांनी तयार केलेलं असतं. आता ह्या गावाला काय सभेमध्ये बोलायचं आहे, ही पीएने तिथं तयार करून ठेवावं लागतंय. या भागातला काय आराखडा आहे, काय कुठला आहे, हे सगळं तयार करून ठेवावं लागतं. मंत्री करत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे मंत्र्याच्या हाताखालची माणसं एवढी तत्पर आहेत. मग गुरुच्या हाताखालची, देवाच्या हाताखालची माणसं कशी पाहिजेत? तत्पर पाहिजे. ज्ञान मिळवायचं आहे ना. लोक आम्हाला म्हणतात, आम्ही प्रवासाला घाईघाईनं चाललो, कंडक्टर ओ बुवा काय तारीख आहे का म्हणतात कोर्टाची, दुसऱ्या गाडीने आहे की म्हणतात. म्हणजे गर्दीमध्ये आम्ही जर चढायला लागलो तर कंडक्टर काय म्हणतोय आम्हाला, ओ बुवा दुसऱ्या गाडीने आहे का, तारीख आहे का म्हणतो. म्हणजे कीर्तनाला कधी गेलं तरी चालतंय असं त्यांचंही म्हणणं आहे बरं का कंडक्टरचं. फक्त प्रपंचामध्ये तत्परता. शाळेला वेळेवरती गेलं पाहिजे, ऑफिसला वेळेवरती गेलं पाहिजे. तेवढीच तत्परता परमार्थाच्या साधनेमध्ये पाहिजे बरं का. आळस असता कामा नये. आळशी माणसाचं हे काम नाहीये. म्हणून त्या श्रद्धेबरोबर तत्पर आहा. आणि त्याच्या पुढे वर्णन केले, हे ज्ञान मिळवण्याकरता जशी श्रद्धा लागते, जशी तत्परता लागते, त्याचबरोबर इथं भगवान सांगतात की संयते इंद्रिया. इंद्रियांचा संयम लागतो. इंद्रिय ताब्यात लागतात बरं का तत्पर राहण्याकरता. आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय दिलेले आहेत. त्या इंद्रियांचा संयम ठेवावा लागतो. इंद्रियाला मोकळं सोडून चालत नाही. तुम्हाला तत्परता जीवनामध्ये जरी मिळवायची असेल तर जिभेवरती संयम पाहिजे, डोळ्यावरती संयम पाहिजे, कानावरती संयम पाहिजे, बोलण्यावरती संयम पाहिजे, चालण्यावरती संयम पाहिजे, काम करण्यावरती संयम पाहिजे. इंद्रिय ताब्यात पाहिजे.
हा इंद्रिय संयम नसेल तर ही साधना घडत नाही, लक्षात ठेवा. रात्री 12ला झोपून सकाळी 4ला उठायचं आहे, रात्री मुठ्ठीभर खाऊन चालेल? मर्यादित खावं लागतं. जीभ ताब्यात ठेवावी लागते, ताब्यात ठेवावी लागते बरं का. अधिक जर खाल्लं तर आळस जात येतो आणि जाग येत नाही. म्हणजे त्या सेवेमध्ये अंतर पडू नये, आळस येऊ नये याच्याकरता इंद्रिय ताब्यात ठेवावी लागतात, लक्षात ठेवा. प्रत्येक इंद्रिय इंद्रियांचा संयम ठेवल्याशिवाय ही साधना घडत नाही, ज्ञान टिकत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये महत्वाने 2 संयम सांगितले, एक मनोनिग्रह आणि इंद्रिय निग्रह. इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह हा संयम असेल तर त्या श्रद्धेच्या जोरावरती त्याला ज्ञान मिळवता येतं. म्हणून संयते इंद्रिया, संयम पाहिजे बरं का. म्हणजे प्रत्येक गोष्टी, प्रत्येक इंद्रियाला आवरावं लागेल, प्रत्येक इंद्रियाला बरं का. आपल्याला हे जर मिळवायचं असेल तर कान ताब्यात ठेवावे लागतात, बाहेरचं ऐकून चालत नाही, इथंच त्या कानाला गुंतवावं लागतं. डोळ्याला इथंच गुंतवावं लागतं, मनाला इथंच गुंतवावं लागतं. म्हणजे संयम पाहिजे. आणि संयम असेल म्हणून श्रद्धा पाहिजे, त्याच्यावरती तत्परता पाहिजे, संयम पाहिजे. आणि अशा पद्धतीनं हे आपल्याजवळ हे सगळा साधनेचा समन्वय असेल तर त्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि ते ज्ञान प्राप्त होतं, त्या ज्ञानाचं फल काय? ज्ञानम लब्ध्वा पराम शांती अचिरेनादि गच्छति. त्या ज्ञानातून माणसाला परम शांती प्राप्त होते. कोणती? परम शांती, म्हणजे ज्याच्यामध्ये दुःखाचा संबंध नाही, अशी परम शांती त्याला प्राप्त होते. कधी प्राप्त होते? अधीरेनादि गच्छति, ताबडतोब. ज्या घडीला तुम्हाला ज्ञान अनुभवाला आलं श्रद्धेच्या जोरावरती, त्याच घडीला तुम्हाला त्या शांतीचा अनुभव येतो. आता ज्ञान मिळवलं, ते ज्ञान प्राप्त झालं आणि 8 दिवसांनी पुढच्या जन्मात नाही, त्याच घडीला बरं का. म्हणजे तुम्हाला ज्ञान प्राप्त झाल्या झाल्या तुम्हाला शांतीचा अनुभव येतो. आणि ती शांती म्हणजे दुःख संबंध रहित परम शांती ताबडतोब त्याला प्राप्त होते. तिथं काळाचं अवधान नाही, त्याच घडीला. जसं आपण एक दिवा लावतो, दिवा लावण्याकरता काय करावं लागतं? बटन दाबावं लागतं. बटन दाबल्या दाबल्या दिवा लागतो का अर्धा तासाने लागतो? त्याला म्हणतात अधीरेनादि गच्छति, त्याच क्षणाला बरं का. ज्या घडीला बटन दाबावं, बटन दाबल्याबरोबर प्रकाश पडतो, तसं ज्ञान झाल्याबरोबर तुम्हाला शांतीचा अनुभव येतोच. एवढं सामर्थ्य त्या फलाचं बरं का. आणि अशी परम शांती ज्याला प्राप्त झाली, तो आपल्या आनंदामध्ये राहतो, त्या संसारामध्ये राहतो. कुठल्याही प्रकारचं दुःख त्याला शिल्लक राहत नाही. जरी आपल्याला हे दुःख वाटत असलं तर कुठपर्यंत? शांतीचा अनुभव येत नाही तोपर्यंत. म्हणून प्रपंचामध्ये सुद्धा आपल्याला हा आयुष्याचा काळ घालवता येतो. एकदा शांतीला प्राप्त झाला ना, अशी परम शांती ह्या ज्ञानाने प्राप्त होते. आणि ते ज्ञान मिळवण्याकरता श्रद्धेची गरज आहे. आणि असा श्रद्धावान जो कोणी असेल, भगवंत सांगतात त्याला हे ज्ञान प्राप्त होतं. उनित भगवंत अर्जुनाला सांगतात, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांती अतिरेनादि गच्छति. आणि अशी ज्याला त्या शांतीची अनुभूती आली, त्या पुरुषाचं वर्णन ज्ञानोबाने वर्णन केलेलं आहे. तरी आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. त्याच शांतीला इथं ज्ञानोबाने शब्द आत्मसुखाची या गोडिया, त्याला आत्मसुखाची गोडी, खरं सुख अनुभवाला आलेलं आहे, ते आत आहे. ते अनुभवाला आल्यामुळं विटे जो का सकळ विषया, आता जगामध्ये जे 5 विषय आहेत, त्या 5 विषयाची गोडी त्याच्या अंतःकरणामध्ये राहत नाही. यात नवल ज्ञानोबा म्हणतात, त्याची इंद्रिय सुद्धा त्याच्याकडे जात नाही. तयाच्या ठाई इंद्रिया मानू, त्या विषय सुखाला इंद्रिय किंमतच देत नाहीत. का?
त्याला आत्मसुखाचा नाम परम शांतीचा अनुभव प्राप्त झालेला आहे. एवढं सामर्थ्य त्या ज्ञानामध्ये आहे. आणि असं ज्ञान आपण जीवनामध्ये संपादन करावं. आणि ते संपादन करण्याकरता भगवंतांनी हा साधनाचा विचार मांडलेला आहे. तात्पर्य अर्जुनाचं निमित्त करून देवाने हा जगाला उपदेश केलाय बरं का. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आज परम शांतीची आवश्यकता आहे. ती शांती अनुभवाला येण्याकरता आपल्याकडे काय पाहिजे? श्रद्धा पाहिजे. आणि असा जो कोणी श्रद्धावान असेल त्याला नक्की संत भेटतील, देव भेटेल आणि त्याला ते ज्ञान देतील. एवढं सामर्थ्य त्या श्रद्धेमध्ये आहे. अशी श्रद्धा आमच्या अंतःकरणामध्ये त्या परमार्थाच्या साधनेतून निर्माण व्हावी अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून आपण सेवेला पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.